सो जाऊयात आता मैदानाच्या आतमध्ये. एक फाईट नक्कीच तुमच्या समोर आम्ही सादर करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जय ब्राह्मणदेव अंजूर कोळीवाडा विपक्ष मयूर स्पोर्ट्स खुटगर. तर या दरम्यान नक्कीच आपण देणार आहोत डीजे मास्टर यांना एक संधी. ऐकूया त्यांच्या माध्यमातून सुंदर सुमधुर एक मनमोहित गीत. म्हटलं जातं ना, आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते ना, तेव्हा मित्र नावाचा चार्जर आपल्या सोबत असतो. आणि मैत्रीची एक व्याख्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण मयूर स्पोर्ट्स खुटगर त्याच्या विरुद्ध बाजूला बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाली. जय ब्राह्मणदेव अंजर कोळीवाडा दोन्ही संघांना समसम शुभेच्छा. रेडी झालेत पंच विखी मोगरे सर, रेडी झालेत हैदर शेख सर आणि रेडी झालेत समालोचक. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. खराब लाईन चुकीचे पाहावी लागेल. पंच विखी मोगरे सर सांगतील व्हाईट बॉल. व्हाईट बॉल न सुरुवात झाली आहे या पहिल्या डावाला. जर विचार केला तर प्रशांत हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. लाईन चुकीची होती. पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही हात समांतर. विखी मोगरे सर देतील इशारा व्हाईट बॉल. बॉल चांगला असेल का, परंतु हा बॉल देखील खराब आहे. बॅक टू बॅक दोन शिरू आपण खराब पाहतोय. प्रशांतला अजून लय आणि लाईन मिळालेली नाहीये असं म्हणावं लागेल. वांद्रे गावातील युवा उद्योजक सन्माननीय राहुल पाटील साहेब व्यासपीठावरती यायचंय. नक्कीच तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं आयोजन समितीच्या वतीनं. वांद्रे गावातील युवा उद्योजक राहुल पाटील साहेब नक्कीच आपण या. बॉल हा देखील खराब आहे. वारंवारचा विचार केला सलग 3 चेंडू खराब फेकलेत खेळपट्टीवरती प्रशांत या गोलंदाजानं. आणि अतिरिक्त धावानं अकाउंट जरूर ओपन झालंय टीम जय ब्राह्मणदेव अंजूर कोळीवाडा. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. हा पिचा चेंडू आहे. कनेक्शन झालं नाहीये. जम्प झाले होते खेळाडू, परंतु चेंडू आपण जर पाहिलं तर नक्कीच डीग झोन मध्ये जातो. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना टीमशी टोटल लिगली 1 चेंडू नंतर 4 या आकड्यावरती. 3 अनलिगल चेंडू आपण पाहिलेत प्रशांतच्या माध्यमातून. त्याच्या बॉलिंगच्या स्पेलमध्ये आले 3 व्हाईट बॉल आले. त्यानंतर हा लिगल चेंडू आपण पाहिला. टप्पा चांगला होता. बॅट आणि चेंडूचं कनेक्शन झालं नाहीये, परंतु डीग झोन मध्ये धावेसाठी जे बॅकवर्ड कडे जे खेळाडू आहेत 2 खेळाडू आहेत. विनंती असेल आपण पट्टीच्या बाहेर बसायचं. जे आमच्या स्पर्धेचं बॅनर आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, विनंती असेल आपण पट्टीच्या बाहेर बसायचंय. ब्लॅक शर्ट ग्रे पॅन्ट हा तिन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण सीमेच्या बाहेर बसायचंय. प्लीज मित्रांनो सहकार्य करा. ॲज अ प्लेअर स्पिरिट नक्कीच दाखवा, कारण या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अनेक मान्यवर अनेक खेळाडू प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत घरबसल्या युट्यूबच्या माध्यमातून. स्पर्धा कशी असावी त्याचं चांगलं उदाहरण नक्कीच अनेकांना समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. बॉल डॉट असेल. जर विचार केला तर टीमची टोटल आपण पाहतोय आतापर्यंत 5 या आकड्यावरती. फटका मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक असतील, चेंडूला जस्ट करतील. थोडे दूर राहिले होते. नो मॅन्स लँड मध्ये नक्कीच हा चेंडू पडलाय. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता,
परंतु हे वन बाउंस चेंडूला कलेक्ट केलाय. फेकी देखील चांगली आपण पाहिली. त्या दरम्यान फक्त 2 धावा आल्या. त्या 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. टीमची टोटल पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना मैदानावरती 8 या आकड्यावरती जय ब्राह्मणदेव अंजूर कोळीवाडा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम फटका आहे, परंतु हा चेंडू देखील जाईल बिग झोन मध्ये. खास वैशिष्ट्य या मैदानाचं आहे. 9 या धावांवरती नक्कीच धावफलक पोहोचतोय. आज स्कोर आम्हाला सांगायचं वाईडला डिक्लेअर देखील आलेला. 1 धाव अजून ऍड केली, अतिरिक्त 1 आणि त्यानंतर डिक्शी 1. 9 धावा धावफलकावरती होत आहेत. एक बॉल बाकी असेल अजून पहिल्या षटकातील. ब्लॉक होलचा चेंडू होता. अतिशय दर्जेदार आपण गोलंदाजी पर करत असताना डायरेक्ट हिटची संभावना होती. षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 या आकड्यावरती. 3 षटकांचा आपण सामना पाहतोय मित्रांनो. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहिली. सलगचे 3 चेंडू जरी सुरुवातीला वाईट फेकले असले, परंतु त्यानंतर प्रत्येक चेंडू हा चांगला फेकला जातोय. प्रशांत नक्कीच गोलंदाजीचा स्पेल त्याचा आपण पाहिला. त्यानंतर सेकंड ओव्हरसाठी इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती खोटगड टीमच्या माध्यमातून हर्ष. सलामीची जोडी आहे दोन मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. विशाल आणि संवेत सुजित आहेत. विशालच्या बॅटमधनं आतापर्यंत 10 धावा आलेत. संधी मिळाली सुजितला. आज स्ट्राईक एंडला आपण सुजितला पाहतोय. स्ट्राईक एंड वरती सुजितला पाहतो आपण. लेफ्ट हँड बॅटर नक्कीच आहेत. डावखुऱ्या आताचा शेळीदार फलंदाज ब्राह्मणदेव अंजूर कोळीवाडा. दूरवरून अंतर कापून नक्कीच या मैदानावरती आपण त्यांचा खेळ पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल. आपण दूरवरून अंतर कापून आले त्याचं उदाहरण नक्कीच तुम्हाला इथे दाखवून द्यावं लागलं. अनेक प्रेक्षकांची अमाप गर्दी आपण मैदानाच्या चौ बाजूला पाहतोय. सुंदर सजलेलं नटलं हे आमचं व्यासपीठ आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती. समालोचकांच्या यादीतील एक मोठं नाव दीप सुतार सर. फटका चांगला आहे अक्रॉस द बॅट. मिसफिल्ड होती. बॅकअप चांगलं होतं, प्रोटेक्शन होतं आणि मात्र प्रोटेक्शनच्या माध्यमातून एक चेंडू पीक खेळल्यानंतर फेकी देखील तेवढी छान. दरम्यान फक्त एक सिंगल आली. सिंगलनं अकाउंट पुढे सरकल. टीमची टोटल 12 या आकड्यावरती. बॉल चांगला आहे. गुड लेंथ स्पॉटवरती चेंडू पडतोय. स्विंग अँड मिस डिलिव्हरी. खऱ्या अर्थाने किरण सर देखील आहेत ज्याने क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे जवळून अनुभवलेत. आज अनुभवाची शिदोरी नक्कीच घेऊन या मैदानावरती आपण त्यांना पाहतोय. बॉल हा देखील चांगला असेल. वारंवार चांगले चेंडू हाताळतोय गोलंदाज हर्ष. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय खुटगड संघाच्या माध्यमातून. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव हा माणसाला योग्य बनवतो. सरावानं नक्कीच चांगली गोलंदाजी. स्टेप आउट झाल्यात फलंदाज. इतर मात्र नक्कीच विचार केला तर चांगली स्टंपिंग आपण पाहूयात आणि फलंदाज बाद होईल. विशाल बॅक टू द आउट. विश्वाचा विचार केला तर स्टंपच्या मागून खेळ चालवणारा एक खेळाडू म्हणजे MS धोनी आणि मात्र या सामन्यात जर विचार केला स्टंपच्या मागून नक्कीच खेळ चालवणारा खेळाडू म्हणजे निलेश. चांगली स्टंपिंग केली. सलगचे 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट कॅरी केली. हर्ष मात्र चांगली गोलंदाजी करते. जर विचार केला ब्राह्मणदेव अंजूर कोळीवाडा टीमचा तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं चालू असतं. टीमची टोटल फक्त आणि फक्त 12 आहे. मिस टाइम फटका आहे. जेलची शक्यता जरूर असेल, परंतु चेंडू टू बाउन्स कलेक्ट केला जात आहे. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्वतः गोलंदाज येतील.
आणि षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त होईल. 12 चेंडूंचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर 2 षटकांच्या नंतर धावफलकाची टीमची टोटल फक्त आणि फक्त 13. धावा धावफलकावरती. चला खुडगर संघ आपण टीम मीट करू नका. अजून आपल्याला अनेक सामने पहिल्या फेरीतील खेळवायचे आहेत. माहितीप्रमाणे माझा हा 3रा सामना असेल पहिल्या फेरीतील. सो अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. खुडगर संघ थोडस कोऑपरेट करा, टीम मीट करू नका. 2 षटकांचा खेळ आपण धावफलकावरती समाप्त होताना पाहिलात, मैदानावरती समाप्त होताना पाहिलात. आतापर्यंत बॅटिंग करत असताना अंजूर संघाची टोटल 13 या आकड्यावरती पोहोचली आहे. दीप सुतारण सरांच्या नक्की सांगण्याप्रमाणे जर लोक स्कोरिंग आपण सामने अनुभवत आहोत सकाळच्या सत्रापासून, जर मागच्या मॅचचा विचार केला तर फक्त 15 धावांचं धावफलक होतं. त्या अगोदर मॅचचा विचार केला तर 25 धावांचं धावफलक होतं. आणि अतिशय माफक लक्ष नक्कीच आपण या 2 सामन्यामध्ये पाहिलात. इथे मात्र या सामन्यामध्ये किती धावांची मजल, किती धावांचं टार्गेट सेट केले जाईल अगेन्स्ट मयूर स्पोर्ट्स कुटगर टीमच्या विचार केला तर आता 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर फक्त 13 धावा येत आहेत. कोणाची 3-13 करेल पाहणं गरजेचं असेल. गतीमध्ये परिवर्तन, पहिलाच बॉल होता, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू पॉइंट कडे ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे तर पिक खेळायला चेंडूला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केला जाईल का, धोक्याची घंटा वाजेल का. कॉलिंग चुकीची होती परंतु नशिबाची साथ देखील लागते. चेंडू जास्त उचली प्राप्त करतो. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला नाहीये आणि मात्र या चेंडूवरती धावा येतील 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताय 15 या आकड्यावरती. मोठे फटके इथे मात्र नक्कीच मारावे लागतील. चौकार षटकारांशी अतिबाजी करावी लागेल जर तुम्हाला सन्मानजनक धावफलक उभारायचं असेल तर. परंतु दीप सर जर तरच्या गोष्टींना मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व दिलं जात नाहीये, कारण ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत. इथे मात्र अजून एक धक्का लागेल जय ब्राह्मणदेव अंजूर खोलीवाडा टीमला. असेल मैदानच्या जर विचार केला तर चांगले बॅटर्स मात्र आता तंबूच्या छायेला गेलेत आणि गोलंदाजी आपण नक्कीच कमाल पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. विराज असेल, हर्ष असेल, प्रशांत असेल. आतापर्यंत 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानावरती. 3रं षटक मार्गस्थ असताना फक्त 18 धावा झाल्या आहेत. नवीन बॅटर देवेश कॉट बिहाइंड पंचांकडे अपील केली, लाऊड अपील सक्सेसफुल. जेव्हा बॅटचा स्वीट टक असा व्हॉइस येतोय तेव्हा मात्र फलंदाजावरती प्रेशर निर्माण होत असते. कॅरी 1 more wicket डाऊन. देवेशला जर आपण पाहू शकाल तर शून्यचा चष्मा घालून नक्कीच दगाऊटच्या आश्रयाला चाललाय. तो चल मी आया ही स्थिती मैदानच्या आतमध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा क्लास विराजच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल केला जातोय. संदीप फटका चांगला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची कडा लागते. चेंडू काऊ कॉर्नर कडे आलाय. फेकी देखील तेवढी छान आपण पाहतोय. अलोंग दी कार्पेट मैदानाला गुदगुला करत चेंडू आपण पाहिला तर अगदी वेगानं गेला होता. त्याच वेगानं फेकी देखील झाली. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपण पाहतोय थ्रो चांगला होता आणि फक्त एक सिंगल येते. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. पहिल्या इनिंगचा खेळ जरी सुरू असला परंतु तुम्हाला चांगले फटके नक्कीच इथे निर्माण करावे लागतील.
फटका चांगला आहे मिड इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहतो या मिड विकेट कडे आलाय. फेकी देखील तेवढी छान. दुसरा धावेचा प्रयत्न सहज गतीनं 2 धावा पूर्ण. एकेरी दुहेरी आकड्यानं धावफलक पुढे सरकलं जात आहे. टीमशी टोटल पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना तिसरं षटक सुरू आहे. 19 धावा 19 धावा धावफलकावरती. आता जर विचार केला तर आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. गतीमध्ये परिवर्तन, झेलची संभावना, शक्यता झेलची आणि मात्र नक्कीच विकेटचं झालंय पतन. 1 more विकेट डाऊन. सो नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर बॅटिंग करत असताना ब्राह्मणदेव अंजूर कोळीवाडा टीमशी टोटल आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागतायत 19 आणि 20 धावांचं लक्ष असेल. 19 धावा नक्कीच वैयक्तिक त्यांच्या माध्यमातून आले तर 20 धावांचं माफक लक्ष आहे. टॉस साठी मी इन्व्हाइट करेल भादवड स्पोर्ट्स बी आणि मायरा 11 पडगा. टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच माझे सहकारी समालोचक द व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस अपकमिंग रायझिंग स्टार दीप सुतार अवेलेबल असतील. सो यायचंय भादवड स्पोर्ट्स बी अँड मायरा 11 पडगा. मॅच एन्जॉय करतोय मित्रांनो आपण. 3 षटकांची मॅच होती. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. टीमशी टोटल बॅटिंग करत असताना जय ब्राह्मणदेव अंजूर कोळीवाडा 19 धावा धावफलकावरती लावतोय. 20 धावांचं माफक लक्ष असतील. येणारे 18 चेंडू कशा प्रकारे खेळ होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. सो नक्कीच मी विनंती करेल भादवड स्पोर्ट्स बी अँड मायरा 11 पडगा दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायचंय. हॅलो चेक. आपण नाणेफेक करणार आहोत मायरा 11 पडगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये भादवड बी. मी वांद्रे टीमचे कॅप्टन विकेनं विनंती करतो की आपण टॉच बॉक्समध्ये यायचे. आपण त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. 3 ओव्हरचा सामना असेल. आई गावदेवी स्पोर्ट आणि दुसरीकडे वांद्रे चषक. कॉल असेल भादवड बी टीमच्या कॅप्टनचा कॉल असेल. गावदेवी स्पोर्ट असा कॉल केलाय. वांद्रे चषक आलाय म्हणजेच टॉस जिंकलाय मायरा 11 टीमचे कॅप्टन पडगा याने. पडगा संघ त्याची आपण चर्चा करूयात. टॉस जिंकलाय. 3 ओव्हरचा सामना आहे. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. जो संघ नेहमीच केलं तो आहे की त्याच्यामध्ये काही बदल आहे थोडं. कोणते नवीन खेळाडू आहेत ज्यांना संधी दिली आहे मॅचमध्ये? हे सगळे यंग पोरं आहेत. नवीन पोरं आहेत. नवीन संघ आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले समोर भादवड बी संघ. नेहमीच आपण भिवंडी ग्रामीणमध्ये खेळताना पाहाल तर म्हणते किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 20-25. कसं वाटतं आयोजन इथे आल्यानंतर वांद्रेकर चषकाचं काय सांगशील? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे वांद्रेकरांनी. धन्यवाद. भादवड बी संघ खूप लांबवरून तुम्ही पडगा परिसरात वांद्रे नगरीमध्ये आल्यात. कसं वाटतं इथं आल्यानंतर? खूप छान वाटतं. टॉच महत्त्वाचा होता. जिंकलं असतं तर काय असतं? क्षेत्ररक्षण. परंतु आता बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि जो भादवड संघ नेहमीच खेळतो तो आहे की नवीन खेळाडू पाहायला मिळतील? नाही, सर्व यंग प्लेअर आहेत. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 30+. एक चांगली पॅच पाहायला मिळेल पडगा विपक्ष भादवड. 100%. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकून मायरा 11 पडगा टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतले. भादवड टीमच्या विपक्षामध्ये ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू दीप सुतार सर. पहिलाच बॉल उडवलाय, फेकून दिलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार.
पहिलाच बॉलवरती चेंडूचा सन्मान केलाय, लॉफ्ट केलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या बाहेर, साधा वनसाडी. इथे मात्र वन्स अगेन कॉपी बुक स्टाईल, चेंडू नाही थांबणार, चेंडू जाईल सीमा रेषा पार, धावा येतील 6, येतोय षटकार. आणि 2 बॉलवरती सलग बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करतोय मैदानच्या आतमध्ये. वन्स अगेन परंतु इथे मिस टाइम फटका, झेलची संभावना, धोक्याची घंटा वाजेल, टन 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 टन. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज दिनेश बॅक टू द आउट. एक छोटी खेळी आपण दिनेशची पाहिली, परंतु फक्त 20 धावांचं माफक लक्ष असताना हे मोठं कार्य राहिलंय. दिनेशच्या बॅटमध्ये सलग 2 षटकार आलेत आणि मग तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच खेळी संपुष्टात देखील आले. गोलंदाज जबाडतो आपण, परंतु पॉवर प्लेचं हे षटक आहे. अजून 3 चेंडू पहिल्या षटकातील बाकी असतील आणि जर तुम्हाला घाई असेल तर नक्कीच मोठे फटके निर्माण करून मॅच कंप्लीट करायचे. विचार केला तर अंजूर कोळीवाडा, अंजूर म्हटलं तर नक्कीच मानकोलीच्या बाजूला असलेला हा गाव आणि तेवढ्या लांबून दूरवरचा प्रवास कापून हा संघ आला होता. परफॉर्मन्स थोडा खराब राहतोय, काही हरकत नाहीये. पुढच्या स्पर्धेमध्ये नक्कीच तुमचा चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यात मात्र शंका नसेल. हलक्या हाताने उडवला, झेलची संभावना आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दरम्यान फक्त एक सिंगल येते, या सिंगलना अकाउंट पुढे सरकते 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला सुरू आहे, सेकंड इनिंगचा आपण खेळ पाहतोय आणि मात्र काय नाव आहे, संख्या का काय, संकल्प हा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आहे. 4 चेंडू फेकतोय, 2 चेंडू मध्ये 2 सलग षटकार आले. त्यानंतर दिनेशची विकेट कॅरी केली, त्यानंतर एक सिंगल, 13 धावा धावफलकावरती. 14 चेंडू आणि मात्र धावांची गरज असेल 7. इथे मात्र फटका चांगला आहे, झेलची संभावना, ओ हो, चांगली कॅच आपण पाहतोय आणि मात्र नक्कीच 1 डाऊनला जो फलंदाज झाला होता हर्ष बॅक विथ द आउट. जर कुठेतरी या मॅचचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आले नसते तर कुठेतरी चांगली गोलंदाजी नक्कीच होती, कारण त्यानंतर कमबॅक केलंय, परंतु स्कोर अगदी कमी होता, माफक लक्ष होतं फक्त 20 धावांचं. आणि चांगली स्टार्ट मात्र दिनेशने दिली, सलगचे 2 मोठे फटके आणि त्या 2 मोठ्या फटक्याने मात्र मॅच ओपन झाली. सामना एका बाजूला झुकला गेला असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु प्रयत्न जरूर चाललेत, कारण प्रयत्नांची उंची जर मोठी असेल ना तर यश देखील तुमच्या पात्रात पडेल. विचार केला पहिल्या षटकाचा तर आतापर्यंत धावा खर्च झालेत 13 आणि 2 मोठे धक्के देखील लावून दिलेत संकल्प या गोलंदाजाने. बॉल चांगला असेल, बॅटचं कनेक्शन झालं नाहीये, चेंडू पडल्यानंतर खेळपट्टीवरती थोडीशी उचली प्राप्त करतोय, बॅटच्या अगदी डोक्यावरनं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. किपिंग देखील चांगली पाहतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टीमची टोटल स्तब्ध, स्थगित, धावांवरती अंकुश 13 या आकड्यावरती. 12 चेंडू 7 धावांची गरज आहे. फुल स्टॉप लावला गेलाय स्कोर कार्ड वरती, कारण मी म्हणेन ना पहिल्या बॉलवरती षटकार आला, सेकंड बॉलवरती देखील षटकार आला, त्यानंतर एक विकेट, त्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर जो कमबॅक राहिलाय तर नक्कीच मी इन्व्हाइट करेल विजय मामा मेस्त्री ओझरली या मैदानासाठी. नक्कीच त्यांची मेहनत राहिली आहे. मामा आपण यायचंय, ये मामा असं म्हटलं जातं, आपण या, नक्कीच तुम्हाला इन्व्हाइट करेल. तुम्हाला बोलवलं जातं या व्यासपीठावरती मैदानासाठी, मैदानची मशागत करण्यासाठी ज्यांची अथक मेहनत राहिली. विजय मामा ओझरली त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने, ऑन गोईंग मॅच, नाव बॅक टू द क्रिकेट. 12 चेंडू 7 धावांची गरज.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर फील्ड चांगली सजवली आहे. खाऊ कॉर्नरला बॅकवर्ड रिझनमध्ये आहे. त्यानंतर शॉर्ट पॉइंटला एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर वाईड इस लॉंग ऑन. फटका चांगला, झीलची संभावना अजून. इथे जर विचार केला तर काय चाललंय मैदानच्या आतमध्ये. वॉट अ कमबॅक. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना बॅलन्स म्हणायला हरकत नाहीये. सामना अजून दोन्ही बाजूनं विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर जो कमबॅक चालू आहे मैदानच्या आतमध्ये, कुठेतरी कमालीची गोलंदाजी. कारण पहिल्या 2 बॉलवरती 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर फक्त एक सिंगल. विचार केला तर षटक क्रमांक दुसरं सुरू असताना रोहित एक सिंगल खर्च करतो आणि एक विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं हापीचा चेंडू. चेंडू चांगला आहे, कनेक्शन झालं नाहीये. पंच एक वॉर्न करतील, परंतु हा चेंडू चांगला आहे आणि मात्र डॉट चेंडूची समाप्ती. धावफलक स्थगित. विजय मामांचं आगमन आपण पाहतोय. धन्यवाद मामा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलात. आयोजन समितीच्या विनंतीला आपण मान दिलात. हापी चेंडू, परंतु लाईन चुकीची असेल. पंच आम्हाला सांगतील. पंचांवरती प्रेशर आणायचं नाहीये. ऑन फील्ड अंपायर्स डिसिजन तुम्हाला नक्कीच देतील. 2 पंचांचं मिश्रण म्हणजे योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. विषय मामांचं आगमन झालंय या मैदानासाठी. नक्कीच या मैदानाची मशागत करण्यासाठी, या मैदानाला चांगला आकार मिळावा यासाठी अथक प्रयत्न त्यांचे पाहिलेत आपण. आणि नक्कीच अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान होणं देखील गरजेचं असेल. नक्कीच ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून टीव्ही अंपायरची मागणी केली आहे. सो नक्कीच आपण चेक करूयात. वाईट बॉल असेल, कारण ते याआधी वॉर्न केलं होतं. बाउन्स जास्त असल्या कारण जास्त उचली प्राप्त केली चेंडूनी. हा देखील वाईट आहे. लाईन चुकीचे. पंच विकी मोगरे सर आम्हाला सांगतील. त्यांची दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉलची शक्यता, व्हाईट बॉल ची सांगता. धावफलकावरती धावा, अतिरिक्त धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. टीमची टोटल 15 आकड्यावरती. हलक्या हातानं पुश केलाय चेंडूला. चेंडूचा सन्मान आपण पाहतोय. इनफिल्ड मध्ये चेंडू थांबेल. फक्त एक सिंगल एकवटली जाते. धावफलक 16 आकड्यावरती. उर्वरित चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. सामना मात्र आता झुकला जाईल एका बाजूनं. विचार केला मयूर खुटगर संघाचा, मयूर स्पोर्ट्स खुटगर संघाचा. चांगली बॅटिंग आहे आणि नक्कीच या टीमच्या माध्यमातून जर विचार केला तर एक सिंगल डबल काउंट पुढे सरकवलं जाते. धावफलक स्थगित नसेल. 16 आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. येणाऱ्या 17 आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. फक्त 3 धावांची गरज असेल. हापीचा चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. कनेक्शन झालं नाहीये. बीट होत आहेत फलंदाज आणि मात्र हा चेंडू देखील येईल डॉट. धाव चेंडूची समाप्ती. धावफलक स्थगित. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. वारंवार वॉर्निंग दिली जाते या गोलंदाजाला. मॅच कंटिन्यू करायचे. आपण प्रत्येक चेंडूवरती जास्त वेळ खर्च करू नका. 17 धावा धावफलकावरती झाल्या तर जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. बॉल चांगला आहे. लाईन लेंथ देखील चांगली आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. थोडासा फुटवर्कचा वापर करणं गरजेचं होतं. स्टेप आउट झाले असतं बॅटचं कनेक्शन पाहायला मिळालं असतं. बॅटचा फेस जरूर ओपन केला होता परंतु कनेक्शन झालं नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालाय. टीमची टोटल सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 17 आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे.
जर वाईट बॉल पडले नसते तर कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच आपण पाहिलं असतं, गुड कंडिशन मध्ये मॅच असती. परंतु 6 चेंडू 3 धावांची गरज. विचार केला तर जय ब्राह्मणदेव अंजूर खोडीवाडा हा संघ चांगला खेळ नक्कीच करतोय. गोलंदाजी करत असताना 20 धावांचं फक्त माफक लक्ष होतं, परंतु अंतिम षटकापर्यंत मॅच नेली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आता जर विचार केला तर चेसिंग की डिफेन्सिव्ह पाहणं गरजेचं असेल. 6 चेंडू 3 धावांची गरज. एक मोठा फटका मॅच चित्र पालटू शकतं, मॅच फिनिश करू शकते. परंतु 3 चांगले चेंडू नक्कीच मॅच मध्ये पुन्हा इंटर करेल टीम जय ब्राह्मणदेव अंजूर खोलीवाडाला. हापीचा चेंडू फटका चांगला आहे, गॅप शोधली, चेंडू ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, धोक्याची घंटा वाजेल. टन 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 टन, 1 मोर विकेट डाऊन. महामातुच्या बाचीच्या संगीत आपण विजय मास्टरच्या माध्यमातून पाहिलं ये मामा भाचीच्या कार्याला. परंतु विजय मामा आलेत या स्पर्धेला आणि थँक्यू विजय मामा, आपण आलात. पाहिलं तर आपण या चेंडूवरती धावचीची संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं झालं आणि मात्र धोक्याची घंटा वाजली. विचार केला तर फलंदाज अमित बाद होतोय. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये प्रमोट केलं जाते प्रशांत याला. पाच चेंडू 2 धावांची गरज असेल. समीकरण सोपं तितकं अवघड देखील म्हणूयात. सरड्याप्रमाणे रंग बदलणार खेळ म्हणजे क्रिकेट. बॅटची आतील कडा लागतीये, यष्टीरक्षक आहेत, परंतु एका धावेपासून तुम्ही त्यांना लांब ठेवू शकत नाहीये. एक धाव एकवटली जाते. 4 चेंडू 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धावेची गरज. सामना रंगलाय मित्रांनो. अतितटीची मॅच आपण पाहतोय. हाय व्होल्टेज सामना आपण नक्कीच म्हणणार आहोत, कारण 20 धावांचं माफक लक्ष होतं. कुठेतरी असं वाटत होतं की ही मॅच एका साइड वन साइड होईल, हा सामना एका बाजूने झुकला जाईल. आणि पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला, 12 धावा आल्या होत्या, तेव्हाच असं वाटलं की मॅच एका ओव्हरमध्ये कम्प्लीट आणि फिनिश होईल, परंतु तसं झालं नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय अजून हार मानलेली नाहीये. 4 चेंडू 1 धावेची गरज. कोणाच्या बाजूने सामना झुकेल? बॉल चांगला आहे, शक्यता आहे. इथे मात्र मॅच फिनिश केली, पूर्णपणे विजय प्रस्थापित केलंय. आपल्या नावाचा डंका वाजवेल मयूर स्पोर्ट्स खुटगाव टीम. जिंकल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारल्या संघाचं हार्दिक कौतुक. देऊयात आपण या सामन्याचा सामना.